पाकिस्तानवरती दणदणीत विजय बघायला मिळतोय। तसंच विराटचं खणखणीत शतक सुद्धा झालेलं आहे, तर अय्यर शुभमनचाही अर्धशतक पूर्ण झालेलं आहे। तर कुलदीप हा विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळतोय। भारताचा कायमचा पारंपरिक शत्रू असलेला क्रिकेटमधला शत्रू पाकिस्तानवरती दणदणीत विजय मिळवलेला आहे। तसंच विराटचं खणखणीत शतक पूर्ण झालेलं आहे। तसंच अय्यर आणि शुभमन गिलची सुद्धा अर्धशतक पूर्ण झालेलं आहे। तर कुलदीप हा विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे। तसं इकडे मोठ्या प्रमाणात जल्लोष बघायला मिळतोय, ज्या प्रसंगाची सगळेजण वाट बघत होते तो प्रसंग अखेर आलेला आहे। भारताने पाकिस्तानवरती दणदणीत विजय मिळवलेला आहे। तर कुलदीप हा विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे। तसंच विराट कोहलीची खेळी सुद्धा अत्यंत या सामन्यामध्ये महत्त्वाची म्हणावी लागेल। विराटने खणखणीत असं शतक पूर्ण केलेलं आहे। तसं श्रेयस अय्यर असेल, शुभमन गिल असेल, यांनी सुद्धा अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। तसंच कुलदीप हा विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे। अखंड देशभर जल्लोष बघायला मिळतोय, एखाद्या सणासारखं वातावरण बघायला मिळतंय। हातामध्ये तिरंगे घेऊन क्रिकेट प्रेमी आपल्याला अक्षरशः रस्त्यावरती बघायला मिळत आहेत। कृष्णावटी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, काय सांगाल, काय वातावरण आहे? आज भारत पाकिस्तान जो आहे दुबईमध्ये सामना पार पडला, त्यात पाकिस्तानने जे आहे पहिली फलंदाज बॅटिंग करत जे आहे 242चं लक्ष दिलं आणि त्यानंतर भारताने जे आहे बॅटिंग करत अगदी पाहायला गेलं तर असं एकदम यशस्वीप्रमाणे जे आहे बॅटिंग करत जे आहे यश मिळवल्याने भारत हा सामना जिंकलेला आहे। आपण पाहू शकतो अगदी रेस्टॉरंटमध्ये असेल, हॉटेलमध्ये सहपरिवार जेवण्यासाठी आलेलं त्यांच्यात देखील उत्साह जे आपल्याला पाहायला मिळतो। अगदी त्यांच्यासोबत जे आहे काही जे भारताचं प्रोत्साहन वाढवत होते ते देखील आपल्यासोबत आहेत। थेट त्यांच्याशीच जाणूया। आजी, काय सांगाल, भारताने 242चं लक्ष गाठलेलं आहे। भारत पाकिस्तान हा सामना असतो, हाय व्होल्टेज असा असतो, आज भारत जिंकलेला आहे, काय भावना आहे तुमची? भावना एकदम भारताचा विजय असंच विजयी होऊ दे भारत प्रत्येक वेळेला, आणि पाकिस्तानला खाली नमू दे बस। 2017 साली देखील भारत पाकिस्तान सामना होता, तेव्हा देखील भारताला हार पत्करावी लागली होती। आज भारत पाकिस्तान सामना पुन्हा झाला आणि त्यात भारत जिंकलेला आहे, काय भावना? ते हार विसरून त्यांनी परत जिद्दीने वरती आले, ते दॅट्स इट। काय मग तुमचं काय म्हणणं आहे, आज भारत जिंकलेला आहे? तो खुश है, भारत जीता है, इंडिया इंडिया। आपल्यासोबत काही जे छोटे भारताला सपोर्ट करण्यासाठी देखील आहेत। हेलो मैम, काय लग रहा है? इंडिया पाकिस्तान के सामने जीतता है तो बेस्ट लगता है, कृष्णा, एकंदर मोठ्या प्रमाणात आनंद जल्लोष सगळीकडे बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात सणाचं वातावरण, अक्षरशः दिवाळी साजरी केली जाते। भारताचा दणदणीत विजय झालेला आहे। तर आमचे प्रतिनिधी रोहन जोशी सध्या आपल्यासोबत आहेत। रोहन, सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय वातावरण बघायला मिळत आहे? आम्ही सध्या न्यूजरूममध्ये आहे आणि गेल्या 20 मिनिटापासून दोन गोष्टींकडे सगळ्या भारतवासियांचं, क्रीडाप्रेमींचं आणि क्रिकेटप्रेमींचं लक्ष होतं, ते म्हणजे भारत जिंकतोय कधी आणि विराटच्या 100 होत आहेत कधी। भारत पाकिस्तानच्या हाय व्होल्टेज मॅचमध्ये अपेक्षा होती त्याप्रमाणे विराट खूप चांगलं खेळला आहे। एक मला सांगायचं आहे की आपल्याला पहिला झटका लागला होता रोहित शर्माच्या स्वरूपात, मात्र आपण जो रोल प्ले करायचा ठरवला होता बॅट्समनने, त्याच्या पाठून आपण मागे हटलो नाही। रोहित आऊट झाल्यानंतर असं वाटलेलं की आपण थोडे स्लो होतो का, मात्र पुढचे 2 ओव्हर जर आठवून बघितल्या तर शुभमन गिलने लगातार चौके मारून फलक जो आहे तो खूप वर नेला। तो सेट झाल्यानंतर जेव्हा विराट खेळायला आला, विराटकडनं ॲग्रेसिव्ह खेळी, मधल्या काळात थोडी संयमी खेळी, जिथे गरज पडेल तशा पद्धतीने पुन्हा ॲग्रेसिव्ह खेळी, असं खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग बघायला मिळाली। दुसरा झटका जेव्हा आपल्याला शुभमन गिलचा मिळाला, त्याच्यानंतर जेव्हा श्रेयस अय्यर आला, त्याने पण तो फार लोड न घेता चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, अटॅक ठेवला आणि एक प्रेशर क्रिएट केलं पाकिस्तानी बॉलर्सवर। त्याचा परिणाम आज आपण जिंकलो आहोत। निश्चित, एकंदर रोहित शर्मा जेव्हा आऊट झाला, 20 रन जेव्हा पूर्ण झाल्या, खरं तर सगळ्या भारतीयांना एक प्रकारे झटका बसला होता, पण त्यानंतरच्या भारताच्या खेळीबद्दल काय सांगाल? तेच हे सर्वात महत्त्वाचं आहे की एक प्रेशर टॅक्टिक असते आणि इंटरनॅशनल लेवलवरती एक सायकोलॉजिकली गेम खेळावा लागतो। ते असं की आपण एक रोल प्ले करायचं ठरवलेलं प्रत्येक बॅट्समनने, त्याने कुठे टेन्शन घेतलं नाही। म्हणजे रोहितचा झटका हा मोठा होता, मग तेच म्हटलं की त्याच्यानंतर लगेच ज्या 2 ओव्हर होत्या त्या आठवून बघितल्या तर शुभमन गिलने लगातार 2 ते 3 एका पाठोपाठ एक 4 मारल्या आणि पाकिस्तानी बॉलरनं झटका दिला की भले तुम्ही आमच्या चांगल्या प्लेअरला आऊट केलं असेल, आम्हाला त्याचं काही टेन्शन नाही। त्याच्यानंतर विराट सेट झाला होता, विराट मारायला लागला, शुभमन थोडंसं अपेक्षेच्या आधी आऊट झाला, कारण त्याच्याकडनं पण अर्धशतक अपेक्षित होतं, मात्र
तो आऊट झाला होईपर्यंत श्रेयस अय्यर पण आला होता, सेट झाला होता. एका पाठोपाठ एक 2 4 आणि 1 6 मारून त्याने एकदम तो स्टेडियम होतं त्याच्यामध्ये जो आनंद भरला पाकिस्तानी बॉलरला याचं नक्की दडपण आलं असणार. आणि त्याच्या पुढे म्हणजे सेट झाले ते आपल्याला त्यांनी निश्चित रोहन, आपल्या न्यूजरूममध्ये सुद्धा तितकाच जल्लोष बघायला मिळतोय. आपण आता जाऊया, अमित मोडक माझे सहकारी सध्या आपल्यासोबत आहेत. अमित सर, काय सांगाल, विजयाचा जो शिल्पकार आहे त्याबद्दल काय सांगाल आणि कशा प्रकारे आपण विजय खेचून आणला हे सुद्धा सांगा. तर आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी आपण जी काही दृश्य बघतोय, अखंड भारतामध्ये उत्सव साजरा केला जातोय. भारताचा विराट विजय खरं तर बघायला मिळतोय. एकीकडे विराट कोहलीचं शतक पूर्ण झालेलं आहे, भारताचा दिमागदार असा विजय झालेला आहे. भारताचा पारंपरिक क्रिकेटमधला शत्रू पाकिस्तानसोबत जेव्हा मॅच असते तेव्हा अखंड भारत हा टीव्हीच्या समोर आपल्याला बघायला मिळतोय. आता मॅच जिंकल्यानंतर देशभर जल्लोष केला जातोय. आपण काही ठिकाणची दृश्य बघतोय, अक्षरशः डान्स करतायत, जल्लोष साजरा केला जातोय, तिरंगा हातामध्ये आहे, इंडिया इंडियाच्या घोषणा सुद्धा बघायला मिळत आहेत. तर कोल्हापूरमध्ये जाऊन ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये सध्या काय वातावरण आहे? जल्लोष या ठिकाणी सुरू आहे. बागल चौकामधली ही दृश्य पाहायला गेले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत ते दाखल झालेले आहेत आणि ते जल्लोष या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. त्यांच्या प्रतिक्रिया आहे तो आपण जाणून घेऊया. खरं तर बाप तो बाप रहेगा अशा पद्धतीच्या गाण्यावरती तुम्ही नाचताय. एक नंबर वाटायला आम्हाला आता खरोखर भारी वाटले. भारताने मॅच जिंकली, आम्हाला एक नंबर वाटायले. बाप तो बाबाच आहे शेवटी. पाकिस्तानने आतापर्यंत कधी खेळलं नाही आपल्याबरोबर. ही शेवट मॅच पाकिस्तानची. एक नंबर पर्यंत परत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याकडेच येणार. भारताने एवढं काम चांगलं केलेलं आहे, एक नंबर काम चांगलेलं आहे. आजची मॅच बघितलं तुम्ही, उत्साह बघितला लोकांचा, एक नंबर बाहेर उत्साह सगळ्या कोल्हापूर किंवा भारतावर सगळा उत्साह चालू आहे. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी इंडियाच घेणार. कोण पण किती इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी घेणार. विराट कोहलीने शतक पण केले आणि विराट खेळ सुद्धा केले. विराटने चांगलं चाललेलं आहे, परत ऍडमिट पण खेळलेलं आहे, चांगलं झालेलं आहे. केलेला आहे 2017 परतफेड केलेला आहे. हो, जो जिंदाबाई सिकंदर, पाकिस्तानला धवायचं आमचं काम होतं, एवढं लक्षात ठेवा. आणि हिंदुस्थान मोदीचं आहे आणि मोदी जिंकणारच. आणि मोदी आहे तोपर्यंत कुठला पाकिस्तानात ताकद नाही आमच्यापाशी. जगाचा आरएससीवाला जिंदाबाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर कोल्हापूरकरांचा सुद्धा उत्साह आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बागल चौकामध्ये दृश्य पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे. ठिकाणी सगळे समर्थक करताना पाहायला मिळते. आभार लोकांचा जल्लोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळते. फटाक्याची आतषबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एक प्रकारचा माहोल आहे तो कोल्हापूरमध्ये सुद्धा या विजयानंतरचा पाहायला मिळते. विराट कोहलीची विराट शतकी खेळी आणि भारताचा विजय, त्याचा आनंद उत्सव आता कोल्हापूर मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसत आहे. निश्चित ज्ञानेश्वर, कोल्हापूरकर आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला बघायला मिळतात. आपण जाऊया, माझे सहकारी अमित मोडक सध्या आपल्यासोबत आहेत. अमित सर, काय सांगाल, खरं तर 2017चा जो आपली हार झाली होती त्याचा वचपा काढलाय, त्याचा आपण आज बदला घेतला असंही म्हणू शकतो. कशा प्रकारे आपण विजय खेचून आणलेला आहे? अमित, एक जबरदस्त मॅच झाली असे आपण म्हणायला पाहिजे. आणि खास करून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांची खेळी ही मॅच टर्निंग पॉइंट ठरली मॅचची. खास करून इतके दिवस फॉर्ममध्ये नसलेला विराट कोहली आज पुन्हा फॉर्ममध्ये आला नाही, तेही पाकिस्तान सारख्या प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध. आणि त्यानंतर त्याने केलेली शतकीय खेळी, मला वाटतं की याहून मोठी मॅच नाही आहे. आणि ज्या पद्धतीने एक वेळेस तर असं वाटत होतं की पाकिस्तानची टीम मॅच जिंकण्यापेक्षा विराटचे शतक कसं होणार नाही यासाठीच प्रयत्न करते की काय, असं वाटत होतं. ज्या प्रकारे ते वाईट बॉल आणि नो बॉल करत होते, परंतु विराट कोहलीला शतक करण्यापासून ते रोखू शकले नाही. त्यामुळे आज संपूर्ण भारतासाठी डबल सेलिब्रेशन आहे. जे सेलिब्रेशन आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय, जो उत्साह आपल्या स्क्रीनवर बघतोय, तो डबल सेलिब्रेशनचा. एक तर पाकिस्तानचा पराभव आणि दुसरं म्हणजे विराट कोहलीचं विराट शतक. त्यामुळे मला असं वाटतं की जो जल्लोष आता सुरू झाला आहे, जो जल्लोष आपल्याला कोल्हापूर, नागपूर, मुंबई सगळीकडे दिसतोय, तो जल्लोष आता रात्रभर सुरू राहणार आहे. जणू काय आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे अशा पद्धतीने हे सेलिब्रेशन सुरू राहणार आहे. निश्चित चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यासारखं खरं तर उत्साह आणि आनंद सण साजरा केल्यासारखं आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहे. धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. तर सध्याचे आपण दृश्य बघतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष होताना आपल्याला बघायला मिळतोय. उदय